नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. काय आहे, नाव घ्यायची काय गरज आहे? तुम्हाला सगळ्या जगालाच माहिती आहे ना ही वेळ कशाहून आली. इकडं आहे का शिंदे? ही वेळ कशाहून आली, कोण केले हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जनतेला सगळं माहीत झाले ना. जनतेनं तर हे सईद भाईचं ते आमदारचं इलेक्शन झाल्यानंतर म्हणलं असतं, म्हणू लागले लोक. आता त्यावेळेस जर अशी लढाई झाली असती तर दादाचा विजय झाला असता. हे दादानं सईद भाई करता आमदार करता केले, बँकेच्या इलेक्शन करता लीड दिली, 20 मतं दिलेत. ते स्वतः करता याच्या दुप्पट केलं असतं ना. मी आलं का लक्षात तुमच्या? त्या पद्धतीची लढाई आहे. मैदानामध्ये येऊ दिला असं बरं झालं. आता मी मैदानामध्ये नव्हतो ना, मला आता मैदानात आलो. आता हायकोर्टात अपील करणार आहे. मी म्हणणार आहे आता एकदा लढाई होऊ द्या. ते लढीचा डाव होता, ते लढीचा डाव होता. आता इथून पुढं होऊ द्या, बघू. आमने सामने मैदान, घोडा मैदान आमने सामने होऊ द्या. या पद्धतीनं आता इथून पुढं काय होईन ना. हां, अपील केल्यानंतर दादा दुसरी निवडणूक आता आम्ही आता करणार आहे. मी सांगणार आहे कोर्टाला माझ्या अन्याय झाला, मी आता पात्र आहे, निवडणूक लढवण्याच्या पात्र आहे. मी अपात्र होतो तेव्हा तुम्ही बिनविरोध घोषित केलं. आता पात्र आहे, होऊ द्या लढाई. आता आमने सामने कोर्टाला सांगणार आहे मी. मग बघू, दूध का दूध पाणी का पाणी. आमने सामने लढाई आहे. आमने सामने लढाईमध्ये आतापर्यंत 77 पासून आमने सामने लढाया केल्यात. त्याच्यासुद्धा फॅमिलीला 5 वेळेस त्यांच्या फॅमिलीबरोबर झालेली माझी लढाई. 5वी वेळेस माझा विजय झालेला आहे. आता इथून पुढं होऊ द्या. खरी लढाई खेळायची असली तर आमने सामने होऊ द्या. आता बघू. जिल्हा परिषदला तसंच झालं. कठीण परिस्थितीमध्ये एवढा संघर्ष असताना सुद्धा एवढे लोक विरोध, कोण विरोध करीत होते तुम्हाला माहीत आहे. एवढा विरोध करत असताना सुद्धा मी लढाई जिंकली. जिल्हा परिषदला दादा आम्ही सोबत होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिले. हो ना, अटीतटीचा सामना होता. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.